नमस्कार मित्रपरिवार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। मी आज आहे कणकवलीमध्ये, म्हणजे काजिरडा, मूर, भांबेड आणि आता कणकवली। सकाळी प्रणिताला सोडायला आलो होतो तिच्या आत्याच्या घरी घनसोरी बांबळेवाडी, आणि तिथे असंच टाईमपास करत होतो तेव्हा तिच्या आत्याची मुलं बोलली की इथे एक सुंदर असं कुर्ले देवीचं मंदिर आहे। म्हणजे ते असं सुंदर मंदिर आहे की ते पावसाळ्यात ते ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये पूर्ण पाण्यात असते, आणि आता पाहायला गेलो तर आपण ते बाहेर पाण्याचं एकदम असं पाणी कमी झालं असतं, त्यामुळे ते आपलं पाण्याच्या बाहेर असेल। पण जर तुम्हाला एक सुंदर मंदिर करायचं असेल तर पावसाळ्यात तुम्ही मंदिर करू शकता। मला थोड्यासाठी एसटी चुकली आहे, त्यामुळे मी कन्फ्यूज होतो की नक्की कुठे जायचं, तारकर्ली बीचला जायचं की देवीच्या दर्शनाला जायचं। तारकर्लीला बीचला गेलो तर आता उन्हाळा आहे तेव्हा गर्दी खूप भेटेल, त्यामुळे मी आता कुर्ले देवीच्या दर्शनासाठी चाललो आहे। तर एस टी चुकल्यामुळे मला आता कमीत कमी 2 ते 3 किलोमीटरचा रस्ता 3 किलोमीटरचा रस्ता चालत जायचा आहे, आणि तो मी पदयात्रा चालायला सुरुवात केली आहे। मी चालत जायचा निर्णय यामुळे घेतला ना की घोणसरी या गावातील सुंदर अशी मंदिरं पाहायला भेटतील। त्याच्यातलं पहिलं म्हणजे सुंदर मंदिर भेटलं ते गणरायाचं। गणरायाची मूर्ती एवढी सुंदर आहे ना, आणि निरागस रूप एवढं ना की डोळे तृप्त होतात, आणि मनोमनी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हा जयघोष मनातून होतो। किती मनमोहक मूर्ती आहे ती, पाहत राहावी अशी। कोणत्याही शुभकार्याची सुरुवात किंवा आपण कुठे छान असं फिरायला जातोय त्याची सुरुवात गणरायापासून होते, आणि सुंदर आपलं दर्शन झालं आहे गणरायाचं, खूप बरं वाटलं आहे। आणि तिथून आता आपण चाललो आहे कुर्ले देवी मंदिराच्या पुढे, चालतच चाललो आहे। मस्त की छान असं पावसाचं वातावरण आहे, आणि सुंदर असं कोकणातील रस्ता, सुंदर अशी झाडं, आणि मुळात असं वेगळी मजा येते कारण जी आजूबाजू रस्त्याच्या लगत आंब्याची झाडं आहेत, तिथे खूप असे आंबे पडलेले आहेत खालती। मी कमिटीमधून 5 का 6 आंबे खाल्ले, म्हणजे बामण कोडीच्या आत्याच्या घरापासून ते आता कुर्ले मंदिरापासून बॅगेमध्ये 2 आंबे ठेवलेत। जाताना चालत मस्तपैकी आंब्याचा आस्वाद घ्यात। पुढे तुम्ही बघा, हे बघा चालताना किती सुंदर असा अनुभव आहे रस्त्याने, साहो बाजूने झाडं आणि मस्तपैकी शांत वातावरण। हेच जर मी एस टीने गेलो असतो तर हे अनुभवायला भेटलं नसतं। किंवा सुंदर अशी घरं आणि सुंदर असं नाळाची झाडं आणि चालत रस्ता। आयुष्याचं तुम्हाला एक गोष्ट सवय असेल ना फिरायची, फक्त तुम्हाला बहाणे भेटले पाहिजेत। तसेच मी आज दुपारी 2 वाजता घाईत निघालो जेवण करून, आणि मस्तपैकी कणकवली फिरायचा बेत ठरवला मनातल्या मनात। पहिलं सुंदर असं घनसोरीमधलं गणरायाचं दर्शन घेतलं, आणि त्याच्याच पुढे असणारं कुर्ली धरण हे पाहून डोळे तृप्त झाले। असून पुढे खूप काही पाहायचं आहे नक्कीच। पूर्ण भयान जंगलात मी चालतोय, थोडेसे भीती वाटते आता थोडीशी, कारण तिथे सूचना फलक लावला होता वन्य प्राण्यापासून सावधान, आणि तशी पूर्ण शांतता येते। जसं मी जंगलाच्या आतमध्ये प्रवेश केला आहे, पूर्ण शांतता, फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आहे, एकदम वेगळ्या पक्ष्यांचा। म्हणजे चालताना जो अनुभव भेटतो आहे ना तो वेगळाच आहे, कारण सुंदर असा सह्याद्री अनुभवताना भीती थोडीशी वाटतेच, कारण सोलो ट्रॅक चांगला पण तो थोडासा हानिकारकही असतो आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या जीवासाठी। गडकिल्ले लोक फिरतात पूर्ण एकटे, पण ते चुकीचं आहे। बघायला गेलं तुम्ही सोलो ट्रॅक करताना शक्यतो टाळा, पण आता वातावरण दुपारचं आहे तर वन्य प्राणी दुपारच्या वेळ धोका देत नाहीत, किंवा माणसाला ते सहजासहजी एकटा असलं तर अटॅक करतात। पण आपण अटॅक केला तर आपण गोष्ट डायरेक्टली हे केली तर अजून 1 तास आहे अजून। हो, शांतता, सुंदर असं जंगल। इच्छा देते मार्ग। मी जंगलामध्ये थोडासा खूप घाबरलो होतो, कारण खूप असं भयानक जंगल होतं, आणि मला एक कुठेतरी प्राण्याचा आवाजही आला, त्यामुळे थोडासा मी चालताना घाबरलो होतो। त्याच्यानंतर मला एक सुमो भेटली, त्याने मी स्वतःहून गाडी थांबवली। मला ते आई एकदम थोडंसं वयस्कर होते, मला बोले बाळा कुठे चालल्यास? तर मी बोललो कुर्ले मंदिरला चालल्यास? तर बोले एकटाच आहेस? बोलो हो एकटाच आहेस। तर ते मला बोलले बस इथे आमच्यासोबत चल, आम्ही त्याच साईडला चाललो आहे। तर मुळात जेव्हा आपली इच्छा असते कोणत्याही भगवंताला भेटायची, तेव्हा साक्षात तो भगवंत
तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येतो तसाचा अनुभव श्री कुर्लादेवी प्रसन्न. कुर्लादेवीची ही कथा आहे. म्हणजे त्या कुर्लादेवीचं धरण जे झालं तिथे हे मूळ मंदिर धरणामध्ये आहे. त्याच्यामध्ये कुर्लादेवीचं जे स्थान होतं तिथून देवी जरासुद्धा हल्ली नाही आणि ते पूर्ण पाण्यामध्येच मंदिर आहे. ते मला वाटत नाही आज होईल, तर त्या निमित्ताने काय होईना ह्या देवीचं दर्शन. तर दुसरं त्यांनी जीर्णोद्धार केलेलं मंदिर आहे, तिथे दर्शन झालं आपल्याला, तर खूप बरं वाटतं. किती सुंदर असा सभामंडप आहे, मंडप आहे. तुमच्या मनामध्ये इच्छा असेल आणि भगवंताबद्दल प्रेम असेल ना, तर भगवंत स्वतः तुमच्या भेटीला आहेत. भगवंत भेटण्यासाठी कोणाला पाठवतो. ही सुंदर अशी दीपमाळ डोळे तृप्त करणारी. आणि त्याच्यानंतर हा सुंदर असा वैभववाडीचा, हे वैभववाडीमध्ये येतं आणि वैभववाडीमधून हा दिसणारा संपूर्ण विस्तीर्ण असा निसर्गरम्य सुंदर असा परिसर. थोडा थकलो आहे तेव्हा मला बोलताना थोडासा त्रास होतो आहे. किती सुंदर मंदिर आहे बघा. मी पूर्ण शॉर्ट्स व्हिडिओ काढतो. मंदिरासाठी जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला कणकवली स्टेशनवरून तुम्हाला फोंड्यापर्यंत यावं लागेल आणि फोंड्यावरून तुम्हाला ह्या मंदिरासाठी म्हणजे कुर्लादेवी मंदिरासाठी बस असते, ST असते. सकाळची ST खूप असतात, 9, 10, 11, 12 आणि दुपारी 2 आणि लास्ट एक 3ची आहे ती ST भेटते. त्याच्यानंतर डायरेक्ट 6ची ST कुर्ल्यावरून जाणारी ST. त्यामुळे शक्यतो आला त्या मंदिरासाठी तर शक्यतो 2च्या अगोदरचीच बस पकडा. खूप सुंदर शांत वाटतं ना, एवढं सभामंडप बरं वाटतं ना. आणि हा सुंदर असा सह्याद्री अनुभवण्यामध्ये कोकणातलं ना हेच खरं सौंदर्य आपण येणाऱ्या काळात जपलं पाहिजे. हीच भूमी आपली परशुरामाची भूमी, हीच आपली कोकण भूमी येणाऱ्या काळात सांभाळली पाहिजे आणि मंदिरं तसेच येणाऱ्या पिढीसाठी ठेवली पाहिजेत. त्या देवताचं त्या भगवंताचं दिवसेंदिवस सेवा केली पाहिजे. हीच सगळ्यांना नम्र विनंती. आणि कुर्लादेवी मंदिराच्या बाजूलाच पावनादेवीचं मंदिर आहे. कोकणातल्या मंदिरात का फिरावं त्या भगवंताच्या मूर्तीकडे पाहूनच तुम्हाला समजेल की तो सुंदर काळ्या पाषाणातील मूर्ती पाहत राहाव्या अशा सुंदर मूर्त्या भगवंताच्या आहेत. कुर्ली गावाच्या बसस्टॉपच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होतं. आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आणि महाराजांचं दर्शन होणं हे एक योगायोगच. आणि तर मस्त ही मुलं मे महिन्याची सुट्टी मजा करतात. कमीत कमी तिथून अर्धा का पाऊण तास चाललो होतो मी आणि आता अर्धा तास. भगवंताच्या दर्शनाला तुम्ही जाताय ना तर एक अनुभव मस्त भेटतो की तुम्हाला भगवंत तुम्हाला घ्यायला येतो, ते अनुभवलं पाहिजे. त्याच्याच ते मस्त की आजी आजोबा होते, खूप वयस्कर होते, त्यांना दंडवत केला मी. खरंच तुम्ही भेटलात, माझा 1 तास तुम्ही वाचवलात. कारण चालताना मला कमी 1 तास लागला असता अजून, पण तिथे आजी आजोबा भेटले ते, त्यामुळे सुंदर लवकर दर्शन झालं. आणि आता पाण्यातील देवी जी मूळ देवी आहे त्या देवीचंसुद्धा दर्शन आपल्याला लवकर होतं आहे. ते एक वेगळाच आनंद. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे तर मला वाटलं होतं माझा आवाज किंवा पहिल्यासारखं जमणार नाही, पण व्हिडिओ एडिटिंगला वेळ भेटत नाही, त्यामुळे थोडेसे व्हिडिओ कमी झालेत. कारण फिरणं एवढं वाढलं होतं. 2024, 25, 26, 25ला पण खूप फिरलो मी. 8 दिवसांनी फिरून यायचो, लगेच दुसऱ्या ठिकाणी फिरायला जायचो. तिथलं ते व्हिडिओ बनवायचे राहूनच जायचे. त्यामुळे बघू, हा कुर्लादेवीचा व्हिडिओ नक्की बनवेल, कारण ज्या मंदिर देवीचा मला अनुभव आला आहे चांगला असं, तो खूप बरं वाटतं आहे. हे मंदिर जेव्हा पाऊस असतो तेव्हा चहूबाजूने पाण्यामध्ये असतं
आणि पण आता ते पाण्यात नाही आहे, पण जेव्हा पावसाळा येऊ तेव्हा चारोही बाजूने पाणी असतं. मला दिसतंय मंदिर इथून. ते ड्युअल कॅमेरा ओपन करतो बघा. कोकण आणि तिथली भूमी आणि तिथली मंदिरं तुम्ही सहजासहजी नष्ट करू शकत नाहीत. त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे कुर्ला देवी. समोर दिसतंय मस्त की चारी बाजूने झाडं आणि कुर्ली देवीचं शांततेचं मंदिर. हे तुम्ही रील बघितलं, तिथली रील बघाल तेव्हा सगळे पाणी असतं आणि समोर असं धरण आहे आणि सुंदर असा मंदिराचा नजारा. दर्शन घेतो, त्याच्यानंतर व्हिडिओ बनवतो पुन्हा. देवीची त्रिपुरा पौर्णिमा असते तेव्हा या मंदिराला खूप अशी गर्दी असते प्रमाणाच्या बाहेर. त्यामुळे कधी पाण्याखाली मंदिर असल्यामुळे वरती जे आपण दर्शन घेतलं देवी मंदिराचं, ते वरती नवीन मंदिर बांधलं पाण्याखाली असते म्हणून. पण शेवटी स्वयंभू मंदिराचं दर्शन घेण्याचे वेगळं सुख आहे, वेगळा अनुभव घेण्यात मजा आहे. ती जो आनंद आहे तो कशातच नाही आहे. सुंदर असं छान अशी शांतता होती. कोकणातील तुम्ही आलात ना तर मंदिरामध्ये तुम्हाला जे खरं शांतता भेटते. आणि कोकणामध्ये मला ना एक गोष्ट खऱ्या अर्थाने खूप आवडते, म्हणजे ती तुम्ही नवीन मंदिर बघितलं ते जीर्णोद्धार कळस आहे पण कौलारू नाही आहे. पण तुम्ही बघू शकाल कौलारू मंदिरं किती सुंदर वाटतात. ह्या कोकणाचं एक रहस्य आणि एक सुंदर असं मंदिर. मी आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसलो होतो, खूप शांत वाटत होतं. पण गाभाऱ्यामध्ये जी मी तुम्हाला माहिती सांगितली ती थोडीशी तुटकी फुटकी होती. पण मी आता गाभाऱ्यामध्ये बसलो तर तिथल्या ग्रामस्थांनी जी माहिती सांगितली मला ती तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. इथं सुंदर असं गाव होतं म्हणजे कुर्ली. हे असं सुंदर आजूबाजूला असं दिसतंय ते गाव होतं. आणि इथे धरणग्रह प्रकल्प आला, काहीने विरोध केला, काहीने विरोध नाही केला. पण शेवटी सरकारी धरण आहेत एकदा प्रकल्प झाला ते करणार. जसं आज आमच्या काजिरडा गावात संकट आहे धरणग्रस्त, त्या भगवंताने एवढी वर्ष प्रयत्न करतो पांगेश्वर भगवंत. तसंच ह्या इथला देवी आहे, कुर्ला देवी आहे, त्या भगवंतालाही इथून हटवण्याचा प्रयत्न केला होता. पण इथून ती देवी जरासुद्धा हल्ली नाही. पण ज्यांनी हलवण्याचा प्रयत्न केला त्या आज कित्येक पिढ्या भोगत आहेत. तसंच हे सुंदर ही देवी अजून तशीच आहे. ही पूर्ण मंदिर पाण्याच्या खालती असतं. ही पूर्ण इथे जेव्हा तुम्ही पावसाळ्यात याल तेव्हा चहू बाजूने पाणी असतं. ह्या कळसापर्यंत पाणी असतं. पण कितीही झालं संकट आलं तरी या मंदिराला किंवा या कळसाला पाण्याला काहीच होत नाही. ही खरी श्रद्धा, ही खरी भक्ती कोकणातील मंदिराची आहे. जसं पुण्यामध्ये एक मंदिर आहे शिवशंकराचं, ते पूर्ण हे पावसाळ्यात हिवाळा पाण्याखाली असतं. तसं हे सुंदर मंदिर कुर्ली देवी मंदिर पाण्याखाली असते. खूप इंस्टाग्रामवरती प्रसिद्ध आहे मंदिर. तर तुम्ही इथे या दर्शनाला खूप अशी सुंदर असं मळाव येत होतं आणि सुंदर असा निसर्ग आणि सुंदर असं देवीचं दर्शन झालं होतं. निघायचं मन जराही नव्हतं, पण कामावरती सुट्टी संपली होती आणि शुक्रवारी जॉईन करायचं होतं. तर कणकवली टू मुंबई प्रवास करायचा होता म्हणून निघालो. मित्रांनो, चॅनल आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.